नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सेट 2025च्या परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 24 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचा त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला setexam.unipune.ac.in या ऑफिशियल वेबसाईटवर सर्वप्रथम जायचं आहे. ही वेबसाईट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच फर्स्ट कमेंटमध्ये सुद्धा ही वेबसाईट दिलेली आहे. आपण डिरेक्टली त्यावर क्लिक करून सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये अप्लाय फॉर एमसेट हेल्ड ऑन 15 जून 2025 या प्रकारचा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर एमसेट हेल्ड ऑन 15 जून 2025 वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये न्यू यूजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 15 जून 2025 या पद्धतीचा एक ऑप्शन आहे. आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. न्यू यूजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 15 जून 2025 यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक नोटिफिकेशन येईल. आय कन्फर्म दॅट द सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन 15 जून 2025 असा एक नोटिफिकेशन आपल्यासमोर येईल. आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये फॉर्म फिल करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण या सूचना एकदा वाचू शकता. या सूचना वाचून झाल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू टू यूजर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला कंटिन्यू टू यूजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू यूजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला आपली ईमेल आय डी एंटर करायची आहे. जी ईमेल आय डी ॲक्टिव्ह आहे, जी ईमेल आय डी आपण वापरत आहोत तीच ईमेल आय डी आपल्याला एंटर करायची आहे. इथे ईमेल आय डी एंटर करण्यासाठी 2 बॉक्स दिलेले आहेत. पहिल्या बॉक्समध्ये आपल्या ईमेल आय डीमध्ये @च्या आधी ज्या टर्म्स येतात त्या टर्म्स आपल्याला इथे फक्त लिहायचे आहेत. त्याच्यानंतर @gmail.com @yahoo.com किंवा आपल्या ईमेल आय डीमध्ये जे काही असेल ते आपल्याला सेकंड बॉक्समध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आहे. हा पासवर्ड आपल्याला लक्षातसुद्धा ठेवायचा आहे, कारण भविष्यामध्ये हा पासवर्ड आपल्याला उपयोगात पडेल. त्यानंतर आपल्याला इथे 4 सिक्युरिटी क्वेश्चन्स दिलेले आहेत. आपल्याला 4 पैकी कोणताही एक प्रश्न निवडायचा आहे व त्याचं उत्तरसुद्धा तिथे लिहायचं आहे. भविष्यामध्ये जर आपल्याकडून आपण आपला पासवर्ड विसरलो तर आपली आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी या सिक्युरिटी क्वेश्चनचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे इथे आपण आपली प्रायमरी स्कूल किंवा आपलं बर्थ प्लेस, आपलं फेवरेट स्पोर्ट्समॅन अशी वस्तू जी आपण विसरणार नाही त्याची निवड करू शकतो. आपण जो सिक्युरिटी प्रश्न निवडलेला आहे त्याचं ॲन्सरसुद्धा आपल्याला तिथे लिहायचं आहे. मेल आय डी, पासवर्ड व सिक्युरिटी क्वेश्चन हे तीनही गोष्टी व्यवस्थित एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये यूजर क्रिएटेड सक्सेसफुली असं लिहून येईल, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्याला दिसेल. याच्यामध्ये आपलं यूजर नेम व पासवर्डसुद्धा मेन्शन केलेलं आहे. आपण जी ईमेल आय डी वापरलेली आहे ती ईमेल आय डीच आपला यूजर नेम असतो व जो पासवर्ड आपण सेट केलेला आहे तो पासवर्डसुद्धा इथे लिहून आलेला आहे. हे यूजर नेम व पासवर्ड आपण व्यवस्थित कुठेतरी स्टोअर करून ठेवू शकता, कारण आपण भविष्यात जेव्हा पण लॉग इन करणार तेव्हा आपल्याला यूजर नेम आणि पासवर्डची गरज पडेल. त्यानंतर इथेच आपल्याला लॉग इन फ्रॉम हिअरचं ऑप्शन दिलेलं आहे. आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल.
यामध्ये इंटर युजर नेममध्ये आपल्याला आपलं युजर नेम म्हणजेच जी मेल आय डी आपण दिलेली होती ती मेल आय डी आपल्याला इथे एंटर करायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला पासवर्डसुद्धा एंटर करायचा आहे. मेल आय डी व पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कंप्लीट करण्यासाठी 3 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. स्टेप 1 फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म. यामध्ये आपल्याला आपली माहिती फिलअप करायची आहे. त्यानंतर स्टेप 2 अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर. यामध्ये आपल्याला आपली फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर स्टेप 3 पेमेंट अँड प्रिंटआउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आपल्याला पेमेंट करायचं आहे. हे तीनही स्टेप आपल्याला कंप्लीट करावे लागतील. आपल्याला स्टेप 1 पासून सुरुवात करायची आहे. त्यासाठी फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. सर्वात प्रथम आपल्याला एक्झामिनेशन डिटेल्स फिलअप करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला एक्झाम सेंटर निवडायचं आहे. सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व एक्झाम सेंटरची लिस्ट मिळेल. आपल्याला जो एक्झाम सेंटर हवं आहे त्या एक्झाम सेंटरची आपल्याला निवड करायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट. आपल्याला ज्या विषयामध्ये सेट परीक्षा द्यायची आहे तो विषय आपल्याला इथे निवडायचा आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट. इथे पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्टची लिस्ट येईल. आपला पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. एक्झामिनेशन डिटेल्स खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला एक्झामिनेशन डिटेल्स फिलअप करायची आहे. एक्झामिनेशन डिटेल्स फिल केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल फिल करायची आहे. यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, आईचं नाव एंटर करायचं आहे. नाव एंटर करताना सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम हा पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. त्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड. आपल्याला इथे आधार कार्ड, पॅन कार्ड या प्रकारचे मल्टिपल ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला कोणताही एक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे व नेक्स्ट आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचा आहे. जेंडरनंतर आपल्याला स्टेट ऑफ डोमिसियल सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कॅटेगरी आपल्याला खूप काळजीपूर्वक सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये PWD कॅन्डिडेटसाठी किंवा ऑर्फन कॅन्डिडेटसाठी स्वतंत्र रिझर्वेशन असतो. त्यामुळे कॅन्डिडेट ऑर्फन आहे किंवा नाही, कॅन्डिडेट PWDमध्ये येतो का या संदर्भात माहिती विचारलेली आहे. ते आपल्याला यस किंवा नोमध्ये याची उत्तरे द्यायची आहेत. जर आपण PWDमध्ये येत असाल तर आपल्याला टाईप्स ऑफ डिसॅबिलिटीसुद्धा निवडायची आहे. अदरवाईज आपण नॉट इलिजिबल करू शकतो. त्यानंतर प्रेझेंट स्टेटस विचारलेलं आहे. जर आपण टीचिंग प्रोफेशनमध्ये काम करत असाल तर आपण टीचर सिलेक्ट करू शकता, अदरवाईज आपण नॉन टीचर सिलेक्ट करू शकता. पर्सनल डिटेल्स नंतर क्वालिफिकेशन डिटेल्स विचारलेली आहे. यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नेम ऑफ PG कोर्स विचारलेला आहे. आपण जो पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स केलेला आहे त्या कोर्सचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ युअर PG कोर्स विचारलेला आहे. आपण ज्या युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे ते युनिव्हर्सिटी आपल्याला या लिस्टमध्ये निवडायची आहे. जर आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर आपण अदर हा ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर कोर्स आपण कॉलेजमधून कंप्लीट केलेला आहे की युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमधून कंप्लीट केलेला आहे त्या संदर्भात माहिती विचारलेली आहे, ते सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट PG कोर्स स्टेटस विचारलेला आहे. यामध्ये कंप्लीटेड आणि अपियर्ड या प्रकारचे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कंप्लीटेड हा ऑप्शन निवडायचा आहे. कंप्लीटेड निवडल्यानंतर त्यांना त्यांचा CGPA किंवा पर्सेंटेजसुद्धा येथे एंटर करायचे आहेत. त्यानंतर असे विद्यार्थी जे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये आहेत
अशा विद्यार्थ्यांनी अपियर्ड हा ऑप्शन निवडायचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत फक्त तेच विद्यार्थी अपियर्ड म्हणून फॉर्म फिल करू शकतात. जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्षामध्ये असाल तर आपण महाराष्ट्र सेटसाठी फॉर्म भरू शकत नाही. क्वालिफिकेशन डिटेल्स नंतर आपल्याला प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल्स विचारलेली आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा जर आपण एखाद्या विषयामध्ये उत्तीर्ण झालो तर आपण पुन्हा त्याच विषयामध्ये परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठ आपल्याला प्रिव्हियस सेट एक्झामविषयी माहिती विचारतो. आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन धिस सब्जेक्ट असं विचारलेलं आहे. यामध्ये आपल्याला नो निवडायचं आहे. संपूर्ण डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला इथे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, तिथे आपल्याला टिक करायचं आहे. एक्झामिनेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल्स व डिक्लेरेशनचा टिकबॉक्स टिक केल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक नोटिफिकेशन दिसेल. या नोटिफिकेशनमध्ये आपण जो सेंटर निवडलेला आहे त्याची माहिती इथे असेल. आपण जो विषय निवडलेला आहे त्या सब्जेक्टची सुद्धा माहिती इथे असेल व जी कॅटेगरी आपण निवडलेली आहे ती कॅटेगरीसुद्धा इथे मेन्शन असेल. महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी सेंटर, सब्जेक्ट व कॅटेगरी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सेंटर, सब्जेक्ट व कॅटेगरी जी आपण निवडलेली आहे ते आपल्याला एकदा रिव्हेरीफाय करायचं आहे. कारण एकदा आपण डेटा सेव्ह केला त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. जर सेंटर, सब्जेक्ट व कॅटेगरी अगदी योग्य असेल तरच आपल्याला ओके करायचं आहे. अदरवाईज जर काही आपल्याकडून चूक झालेली असेल तर आपण कॅन्सल करून रिक्वायर्ड बदल करू शकतो. परंतु जर सर्व काही बरोबर असेल तर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपली स्टेप 1 कंप्लीट होणार व आपण आता स्टेप 2 सुरू करत आहोत. आपल्याला आपली फोटो व सिग्नेचर इथे अपलोड करायची आहे. अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये जी फोटो आहे ती आपण JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतो आणि साईनसुद्धा JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतो. फोटोचा साईज 50 KB किंवा 50 KBपेक्षा लहान पाहिजे आणि सिग्नेचरचा साईज 30 KB किंवा 30 KBपेक्षा लहान पाहिजे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्या डिव्हाइसमधील सगळ्या फाईल्स आपल्याला दिसतील. त्यामध्ये आपली फोटोची फाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे. फोटोची फाईल सिलेक्ट केल्यानंतर अपलोड स्टुडंट्स फोटोवर क्लिक करायचं आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचरसाठी सुद्धा चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. आपल्या डिव्हाइसेसमधील सगळी फाईल्स आपल्याला दिसतील. त्यामध्ये आपल्याला आपली साईन सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर अपलोड स्टुडंट साईनवर क्लिक करायचं आहे. अपलोड केल्यानंतर रेड कलरमध्ये अपलोड स्टेटस फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं स्टेटस तिथे लिहून येईल. असं स्टेटस तिथे लिहून आल्यानंतर आपण प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करू शकतो. इथे आपली स्टेप 2 कंप्लीट झालेली आहे. आपण जे फोटोज अपलोड केलेले आहेत ते फोटोसुद्धा आपल्याला इथे दिसतील. त्याच्यानंतर स्टेप 3 पेमेंट आपल्याला करायचं आहे. त्यासाठी प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये सिलेक्ट पेमेंट गेटवे असं लिहिलेलं आहे. त्यामध्ये बघा ते आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र असं दिसत आहे. त्याच्या शेजारी एक सर्कल आहे. आपल्याला त्या सर्कलवर क्लिक करायचं आहे. त्या सर्कलवर सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट ही बटन आपल्याला दिसेल. त्या प्रोसीड फॉर पेमेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये पेमेंट करण्यासाठी आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स दिलेले आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा विविध माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो. मोठ्या प्रमाणावर आज आपण फोनपे, गुगल पे वापरतो. त्यामुळे आपण UPI थ्रूसुद्धा पेमेंट करू शकतो. आपल्याला ज्या मोडमध्ये पेमेंट करायचं आहे त्या
मोडचं आपल्याला इथे सिलेक्शन करायचं आहे व सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड पेमेंट करायचं आहे. पेमेंट ही आपली स्टेप 3 होती. पेमेंट केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा डाउनलोड करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. स्टेप 1 फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म, यामध्ये आपल्याला आपली माहिती एंटर करायची आहे. त्यानंतर स्टेप 2 अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर, आपल्याला आपले फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपली प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट होईल. महाराष्ट्र सेटचा फॉर्म फिलअप करण्यासाठी फक्त आपली फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करावी लागते. त्यानंतर कुठलेही दुसरे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नसते. आपल्याला आपल्या एक्झाम सेंटरची निवड, आपल्या सब्जेक्टची निवड व त्यानंतर आपल्या कॅटेगरीची निवड खूप काळजीपूर्वक करायची आहे. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र सेट 2025साठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता. जर आपण महाराष्ट्र सेट 2025साठी तयारी करत आहात तर आपण आमचा पेपर 1चा कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये आपल्याला संपूर्ण सिलेबस शिकवण्यात येईल. सोबतच सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा संपूर्ण स्पष्टीकरणासह आपण डिस्कस करणार आहोत व 10 मॉक टेस्टसुद्धा कंडक्ट केल्या जातील. कोर्स जॉईन करण्यासाठी आपण 9811127789 वर संपर्क करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन संदर्भात जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.